स्मशानभूमी आहे आणि त्या साईडला बीच आहे. मेंदू दिसतोय पुरा त्याचा. वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. हॅलो गाईज, आमच्या कोकण ट्रिपच्या पार्ट 2मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. आम्ही घरी आल्यावरती झोपलो होतो आणि आम्ही जस्ट उठलो आहे आणि आमच्या सगळ्यांसाठी आमचे अमोल साहेब काहीतरी बनवत आहेत. तर बघूया काय बनवत आहेत ते. कामाला करणारी माणसं काय कामाला करणारी माणसं हो, कॉफी बनवून दे. चल कामाला करणारी माणसं फुट सगळी कामं करतात. फुट. टीनाने पटपट साफसफाई केली आणि आता ती देवाची पूजा करते. आम्ही सगळे खूप थकलो होतो, तर आता आम्ही चायनीज खायला बाहेर चाललो. सिंगल मेंबर्स लेफ्ट साइडला बसणार आहेत. मामा, यू आर मिसिंग मामी, राइट? नो. ये वीडियो रिकॉर्डिंग हो रहा है. ए गणपती बाप्पा सांग गुंडा मागे शाळा. हे गाणीला हा ना सो अशा प्रकारे आमच्या जर्नीला सुरुवात झाली आहे. आम्ही पहिले गणपतीपुळेला जाणार आहोत आणि मग आमचा नेक्स्ट स्टॉप हा आरेवारी बीच असणार आहे. तुम्ही आजूबाजूचा नजारा पाहू शकता, किती सुंदर आहे. याच्यात महाग येतं का? असं वस्तू जाणार रे. पण बघ केलंय, टाईट केलंय. जाऊन बघते गणपती बाप्पा. सो आता आम्ही पोहोचलोय गणपतीपुळेला. गणपती बाप्पा मोरया. बाप्पांचं दर्शन झाल्यावर आम्ही थोडंसं प्रसादाचं जेवण जेवलो आणि मग आम्ही थोडंसं फिरलो. त्यानंतर आम्ही थोडा गोळा खायला लागलो. तू तर पहिला असणार त्याच्यात.
आमचा गोळा खाऊन झाल्यावर आम्ही थोडीशी शॉपिंग सुद्धा केली. सो आता जस्ट आमचं गणपतीपुळेचं दर्शन झालं आहे आणि आम्ही आता कुठे चाललोय? गणपतीपुळ्यावरून आरेवारे बीचचं अंतर हे साधारण 10 ते 12 किलोमीटर आहे आणि तुम्ही आता पाहू शकता की किती सुंदर असं हे दृश्य आपल्या समोर आहे. आता पुढे येणारं हे दृश्य हे तुम्ही नक्कीच इंस्टाग्राम किंवा अजून खूप ठिकाणी हे पाहिलेलं असेलच. चला तर मग आपण पुन्हा एकदा हे दृश्य पाहूया. फायनली आम्ही आता आरेवारे बीचवर पोहोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा बीच आहे. आम्ही सगळ्यांनी खूप सारे फोटोज क्लिक केले, रील शूट केलं आणि त्याच्यानंतर एक ग्रुप रील सुद्धा शूट केली. आम्ही आता निघालो आहोत नेक्स्ट डेस्टिनेशनवरती. हे आमच्या लिस्टमध्ये नव्हतं, पण आमच्या ड्रायव्हर दादाने आम्हाला ते एक सजेस्ट केलं, सो आम्ही आता तिकडे चाललेलो आहोत. आम्ही आता एका ॲक्वेरियममध्ये चाललो आहोत. ॲक्च्युली आम्ही ज्या प्लेसवर जाणार होतो त्या प्लेसच्या रस्त्यामध्ये हे ॲक्वेरियम येत होतं, तो सगळ्यांनी डिसाईड केलं की आपण हे ॲक्वेरियम बघून येऊया. निकी तांबोली आहे ऑपरेशन केलं. तिचं हे मोठं आहे ना, तिला असं करायचं. चला अरे भेटलं पाहिजे रे, हे भेटलं पाहिजे. असं कर ना, आम्हाला असं चला. सगळेच डेंजर वास आहेत. हे मगर आहे अर्धी. काय आहे ते बरोबर पकडले बरं ओढी. शॉक लागतो त्या माशाला. मगर वासा. मगर वासा. चला 200 रुपये बाहेर पडा. फायनली आम्ही आमच्या लास्ट स्टॉपवर पोहोचलेलो आहे, जे आहे किल्ले रत्नदुर्ग. मागे घे ना, मागून. आम्ही किल्ल्यावर पोहोचल्यावर थोड्याच वेळात पाऊस चालू झाला, बट तुम्ही पाहू शकता की हे दृश्य किती सुंदर होतं. थांबलेत.
सो अशा प्रकारे गाणी गात डान्स करत आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. सो गाईज असा होता हा आमचा कोकण ट्रिपचा डे 2. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुन्हा भेटूया पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत बाय.